श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा बदललेला स्वभाव भाग 2. जी रागिनी कालपर्यंत गप्प होती ती आज बोलली होती. पण बोलण्या इतकंच कठीण असतं त्या निर्णयावर टिकून राहणं. घरात काही क्षण पूर्ण शांतता होती. नील रागिनीकडे बघत होता. सासूच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तुला परत सांगते रागिनी. सासूचा आवाज कठोर झाला. तू जॉब करू नकोस. रागिनी शांत उभी होती. आणि अचानक हा निर्णय. कोण शिकवतंय तुला हे सगळं? सासूने संशयाने विचारलं. रागिनीने सरळ उत्तर दिलं. कोणी नाही, मी स्वतः ठरवलं. नीलने खोल श्वास घेतला. तो थोडा शांत आवाजात म्हणाला, रागिनी काम डाऊन. असा अचानक निर्णय घेत नाहीत. रागिनीच्या मनात एक क्षण हसू आलं. अचानक? ती शांतपणे म्हणाली. अचानक नाही, खूप दिवसापासून मनात होतं. सासू लगेच मध्येच. मग इतके दिवस गप्प का होतीस? रागिनीने तिच्याकडे पाहिलं. कारण मला वाटत होतं इथले सगळे माझे आहेत. त्या एका वाक्याने नील थोडा अस्वस्थ झाला. आता नाही वाटत का? तो थोडा चिडून म्हणाला. रागिनी काही सेकंद शांत राहिली. माहीत नाही, ती हळू आवाजात म्हणाली व त्यांच्या खोलीत निघून गेली. रागिनी तिच्या खोलीत बसली होती. तिच्या डोक्यात विचार चालू होते. मी योग्य करते का? मी खूप मोठा निर्णय घेतलाय का? भीती होती. पण तिला कालचा तो आवाज आठवला. ती माझ्या लायकीची नाही. आणि त्या क्षणी तिचा निर्धार पुन्हा मजबूत झाला. नाही, मी मागे जाणार नाही. तिने जॉब इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रागिनी नेहमीप्रमाणे उठली. पण आज तिच्या हालचाली वेगळ्या होत्या. ती काम करत होती, पण घाई नव्हती, भीती नव्हती. सासू किचनमध्ये आली. आजपासून काय? जॉबला जाणार आहेस ना? ती टोमणा मारत म्हणाली. रागिनीने शांतपणे उत्तर दिलं. हो, जॉब शोधण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न नाही, हे सगळं बंद कर. घर आधी आहे. रागिनीने त्यांच्याकडे सरळ पाहिलं. माझं आयुष्यही आहे. त्या उत्तराने सासू काही क्षण गप्प झाली. नील तयार होत होता. तो रागिनीकडे आला. रागिनी, तू खरंच सिरियस आहेस का याबद्दल? रागिनीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. हो. नील थोडा चिडला. रागिनी, प्रॅक्टिकल हो. घर, आई हे सगळं कोण बघणार? रागिनीने शांतपणे विचारलं. मी एकटीच का बघायचं? नील गप्प झाला. तो पहिल्यांदाच असा प्रश्न ऐकत होता. मी मॅनेज करतो ना. तू सगळं कसं मॅनेज करशील? तो थोडा कठोरपणे म्हणाला. रागिनी हळूच म्हणाली, मीही करेन. त्या दिवशी रागिनी बाहेर पडली. तिच्या हातात फाईल होती. तिच्या मनात आशा आणि थोडी भीती. ती वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेली. काही ठिकाणी रिजेक्शन, काही ठिकाणी वेट. पण ती थांबली नाही. दुपारी ती एका कॅफेमध्ये बसली होती, थकलेली. तिने पाणी घेतलं आणि स्वतःशीच म्हणाली, मी करू शकते. त्यावेळी तिचा फोन वाजला. अननोन नंबर. हो, रागिनी बोलताय का? हो, मी HR बोलते. तुम्ही आज इंटरव्ह्यू दिला होता. आम्हाला तुमचा प्रोफाईल आवडला. रागिनी काही क्षण गप्प झाली. तिच्या डोळ्यात चमक आली. आपण उद्यापासून जॉईन करू शकता का? त्या क्षणी रागिनीला स्वतःवर अभिमान वाटला. हो, नक्की, ती आनंदाने म्हणाली. फोन कट झाला. रागिनीच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते आनंदाचं होतं. संध्याकाळ. ती घरी परतली. नील आणि सासू हॉलमध्ये बसले होते. काय झालं? नीलने विचारलं. रागिनीने हलकसं हसत उत्तर दिलं. मला जॉब मिळाला. दोघेही थबकले. काय? सासूने मोठ्याने विचारलं. हो, उद्यापासून जॉईन करते. नीलचा चेहरा गंभीर झाला. तू सिरियस आहेस?
रागिनीने शांतपणे उत्तर दिलं. हो, खूप. त्या क्षणी घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण यावेळी ती शांतता वादळाची सुरुवात होती. रागिनीने पहिलं पाऊल टाकलं होतं, पण पुढे अजून मोठा संघर्ष तिची वाट पाहत होता. कधीकधी ओरडून दिलेलं उत्तर लक्षात राहत नाही, पण शांतपणे बोललेलं सत्य आयुष्यभर टोचत राहतं. सकाळ. घरात नेहमी सारखीच हालचाल होती, पण वातावरण वेगळं होतं. रागिनी आरशासमोर उभी होती. आज तिचा जॉबचा पहिला दिवस होता. तिने साधा पण नीटनेटका ड्रेस घातला होता. केस बांधलेले, चेहऱ्यावर हलकासा आत्मविश्वास. ती स्वतःकडे पाहत होती. मी करू शकते. तेवढ्यात सासूचा आवाज. रागिनी, अजून तयार झाली नाहीस का? आधी किचनचं काम कर. रागिनी बाहेर आली. मी थोड्याच वेळात निघते. जेवण बनवलंय, बाकी परत आल्यावर करते. सासू चिडली. आम्ही काय वाट बघत बसायचं का? घर आधी की तुझा जॉब? रागिनी शांतपणे म्हणाली. दोन्ही. तेवढ्यात नील आला. तो काही क्षण रागिनीकडे पाहत राहिला. तू खरंच जातेस आज? हो. रागिनी, अजूनही वेळ आहे. विचार कर. ती हळू आवाजात म्हणाली. मी विचार करूनच ठरवलंय. नीलचा आवाज थोडा कठोर झाला. तुला खरंच गरज नाही या सगळ्यांची. मी कमावतोय ना. तुला कशाची कमी आहे? रागिनी त्याच्याकडे पाहत म्हणाली. मला पैशाची नाही, स्वतःची गरज आहे. सासू मध्येच. खूप बोलायला लागली आहेस तू आता. नील पुढे आला. रागिनी, आम्ही तुला या घरात खूप इज्जत देतो. तुला काही कमी पडलं आहे का? त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं. रागिनी शांत झाली. ती काही सेकंद नीलकडे बघत राहिली आणि मग हळू आवाजात बोलली. हो, खूप छान इज्जत दिली तुम्ही. नील थोडा कन्फ्यूज झाला. म्हणजे? रागिनीने त्याच्या डोळ्यात बघितलं. आवाज अजूनही शांत होता. काल पार्टीमध्ये ऐकलं, तू मित्रांसमोर माझी किती छान इज्जत करत होतास. घरात पूर्ण शांतता पसरली. सासूच्या चेहऱ्यावर धक्का. नील काही क्षण काहीच बोलू शकला नाही. रागिनी पुढे म्हणाली. मोलकरीण आहे की बायको, तुझ्या लायकीची नाही. बोलायलाही आवडत नाही. नीलचे डोळे मोठे झाले. रागिनी, तू. ती त्याला थांबवत म्हणाली. समोर काही आणि मागे काही. हीच आहे तुमची इज्जत? त्या एका वाक्याने नील पूर्णपणे गप्प झाला. सासू मध्येच बोलली. तू चुकीचं ऐकलं असशील. रागिनीने तिच्याकडे पाहिलं. नाही आई, यावेळी मी सगळं नीट ऐकलं. नीलचा राग आता बाहेर येत होता. तू माझ्यावर आरोप करतेस? रागिनी शांतपणे म्हणाली. नाही, मी फक्त सत्य सांगते. तुला काही कळत नाही आहे. नील चिडून म्हणाला. मला सगळं कळतंय. रागिनीचा आवाज आता थोडा ठाम झाला. तू जरा जास्त ओव्हर रिॲक्ट करतेस. रागिनी हसली, पण ते हसू वेदनेचं होतं. मी इतके दिवस शांत होते, आज बोलले तर ओव्हर रिॲक्ट. नील काही क्षण गप्प राहिला. तो पुन्हा म्हणाला. तू या सगळ्यांमुळे घर सोडणार आहेस का? रागिनीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. मी घर सोडत नाहीये. मी स्वतःला शोधायला निघाले आहे. त्या शब्दांनी घरात पुन्हा शांतता पसरली. रागिनीने बॅग उचलली. ती दरवाजाकडे चालू लागली. सासू ओरडली. रागिनी, थांब. नील म्हणाला. तू ही मर्यादा ओलांडतेस. रागिनी थांबली, पण मागे वळली नाही. ती हळू आवाजात म्हणाली. मर्यादा मी नाही ओलांडली. मर्यादा त्या दिवशी ओलांडली गेली जेव्हा तुम्ही माझा आदर गमावला. आणि ती बाहेर निघून गेली. ऑफिस. पहिला दिवस. रागिनी ऑफिसमध्ये उभी होती. नवीन जागा, नवीन लोक, थोडी भीती, पण त्यापेक्षा जास्त आत्मविश्वास. वेलकम रागिनी, कोणी हसून म्हणालं. तिनेही हलकंसं हसू दिलं. खूप दिवसांनी ती स्वतःसारखी वाटत होती. ती कामात गुंतली आणि हळूहळू तिचं मन शांत होऊ लागलं. संध्याकाळ. ती घरी परतली. घरात वातावरण तणावपूर्ण होतं.
नील तिला पाहत होता, पण आज त्याच्या नजरेत राग होता. एन्जॉय झालं का? तो टोमणा मारत म्हणाला. रागिनी शांतपणे म्हणाली, हो, खूप दिवसांनी खूप छान वाटलं. नील काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं, हे अजून संपलेलं नाही. रागिनीने आज पहिल्यांदाच स्वतःसाठी आवाज उठवला, पण हा लढा अजून सुरू झाला होता. जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी उभी राहते, तेव्हा तिच्या मार्गात फक्त अडथळेच येत नाहीत, तर तिला पुन्हा वाकवण्याचे प्रयत्नही सुरू होतात. संध्याकाळची वेळ. घरात शांतता होती, पण ती शांतता वादळाआधीची होती. रागिनी कामावरून परत आली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती आत आली. सासूने एक कटाक्ष टाकला. आलीस? रागिनी शांतपणे म्हणाली, हो. नील सोफ्यावर बसला होता, मोबाईल हातात, पण नजर रागिनीवर. आज खूप उशीर झाला, तो टोमणा मारत म्हणाला. काम होतं. रागिनीचं उत्तर साधं होतं. सासू लगेच, घरात काही काम नाही का तुला? सगळं मीच करायचं का आता? रागिनी काही क्षण शांत राहिली. मी सकाळी सगळं करून गेले होते, बाकी आता करते. आत्ता करते? आम्ही वाट बघत बसायचं का? आजही तेच टोमणे, पण आज रागिनी बदलली होती. ती शांतपणे म्हणाली, मी काम टाळत नाहीये, फक्त आता माझं आयुष्यही जगते. सासू रागाने उठली. ही भाषा कुठून शिकलीस? रागिनीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. जीवनाने शिकवलं. नील उठला. बस करा आता, रोज रोज हे नाटक नको. रागिनीने त्याच्याकडे पाहिलं. नाटक मी करत नाहीये. मग काय आहे हे? नील चिडून म्हणाला. हे माझं आयुष्य आहे, ती ठामपणे म्हणाली. त्या रात्री कोणी कोणाशी नीट बोललं नाही. सकाळ झाली. रागिनी ऑफिससाठी तयार होत होती. तेवढ्यात सासूचा आवाज, आज बाहेर जायचं नाही. रागिनी थांबली. का? कारण घरात पाहुणे येणार आहेत. मला आधी सांगितलं नव्हतं. आता सांगतेय ना, आज घरी राहा. हा फक्त बहाणा होता. रागिनीला ते कळलं. ती शांतपणे म्हणाली, मी आज जाऊन लवकर येते. संध्याकाळी पाहुण्यांसाठी सगळं करेन. सासू चिडली. तू आता आमचं ऐकतच नाहीस. मी सगळं ऐकते, पण आता स्वतःलाही ऐकते. नील मध्येच म्हणाला, रागिनी, आज घरी राहा. इतका महत्त्वाचा जॉब नाही आहे. रागिनीचा आवाज आता थोडा कठोर झाला. माझ्यासाठी आहे. नीलने काही विचार केला आणि अचानक म्हणाला, ठीक आहे, जा तू. रागिनी थोडी आश्चर्यचकित झाली. इतकं सहज मान्य केलं, पण तिला माहीत नव्हतं हा एक प्लॅन होता. रागिनी कामात बिझी होती. तेवढ्यात HR ने तिला बोलावलं. रागिनी, समवन इज हिअर टू मीट यू. ती बाहेर आली आणि थबकली. नील उभा होता. तू इथे? ती आश्चर्याने म्हणाली. नील हसत म्हणाला, बस असंच बघायला आलो. तो HR समोर खूप सभ्यपणे बोलत होता. ॲक्च्युली शी इज न्यू. घरात थोड्या जबाबदाऱ्या आहेत, तिला पूर्ण करता येत नाहीत. रागिनीला जाणवलं, हा मला वीक दाखवतोय. HR गेल्यावर रागिनीने थेट विचारलं, तू इथे का आलास खरंच? नीलचा चेहरा बदलला. तुला सांगायला की जास्त उडू नकोस. त्या शब्दांनी रागिनीचा आत्मविश्वास ढळला नाही. ती शांतपणे म्हणाली, मी उडत नाहीये, मी फक्त चालायला शिकते. नील जवळ येत म्हणाला, तुला वाटतं तू एकटी काही करू शकतेस? रागिनीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. हो, आता वाटतं. रागिनी घरी आली. सासू आधीच रागात होती. आज काय तमाशा केलास ऑफिसमध्ये? काय? रागिनी कन्फ्यूज झाली. नील सगळं सांगून आलाय. तू घराकडे लक्ष देत नाहीस आणि ऑफिसमध्ये नीलचा अपमान केलास. नीलने तिच्या मागे प्लॅन केलं होतं. रागिनीने नीलकडे पाहिलं. तू हे सगळं केलंस? नील शांतपणे म्हणाला, मी फक्त सत्य सांगितलं. रागिनी
काही क्षण शांत राहिली आणि मग ती ठाम आवाजात म्हणाली, सत्य. सत्य तर अजून सुरूच झालंय. ती पुढे म्हणाली, तुम्ही मला थांबवायचा प्रयत्न करत आहात, पण आता मी थांबणार नाही. सासू ओरडली, हे घर मोडशील तू. रागिनी शांतपणे म्हणाली, घर तेव्हाच मोडलं होतं जेव्हा आदर संपला होता. त्या शब्दांनी सगळे गप्प झाले. रागिनी आता थांबणारी नव्हती. कधी कधी जिंकणं म्हणजे कोणाला हरवणं नसतं, तर स्वतःला पुन्हा सापडणं असतं. काही महिनेनंतर सकाळची वेळ. सूर्याची किरणं खिडकीतून आत येत होती. रागिनी आरशासमोर उभी होती. ती आता वेगळी दिसत होती. आत्मविश्वास, शांतता आणि स्वतःवर प्रेम. तिने नीटनेटका ऑफिसचा ड्रेस घातला, केस मोकळे सोडले, हलका मेकअप. आरशात पाहताना ती हलकसं हसली. हीच खरी मी आहे. तिने घरकाम करण्यासाठी आता स्वतःच्या पैशाने कामवाली पण लावली होती. ती आता घरच्या कामाची चिंता करत नव्हती. रागिनी आता तिच्या ऑफिसमध्ये एक कॉन्फिडंट एम्प्लॉय झाली होती. लोक तिचं कौतुक करत होते. रागिनी, ग्रेट वर्क. तू खूप छान हँडल केलास प्रोजेक्ट. ती हसत धन्यवाद देत होती. काही महिन्यापूर्वीची तीच रागिनी आज पूर्ण बदलली होती. दुसरीकडे नील. तो सोफ्यावर बसला होता. घरात शांतता होती. त्याच्या हातात मोबाईल होता, पण तो काहीतरी विचारात होता. त्याच्या डोक्यात सतत रागिनीचं बदललेलं रूप फिरत होतं. कॉन्फिडंट, इंडिपेंडंट, स्ट्रॉंग. एक दिवस नील ऑफिससमोर उभा होता. रागिनी बाहेर आली. ती थांबली. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. नील हळू आवाजात म्हणाला, रागिनी, बोलायचं आहे. ती शांतपणे म्हणाली, बोल. ते दोघे एका बाजूला उभे राहिले. नील काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, मी चूक केली. रागिनी शांत होती. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. तुझी व्हॅल्यू कधीच कळली नाही. त्याच्या आवाजात खंत होती. तू इतकी स्ट्रॉंग होशील हे मला कधी वाटलंच नव्हतं. रागिनीने हलकसं स्मित केलं. मलाही वाटलं नव्हतं. नील पुढे म्हणाला, मला एक चान्स देशील. काही सेकंद शांतता. रागिनीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. ती हळू आवाजात म्हणाली, तुला आता माझी व्हॅल्यू कळते, कारण आता मी स्वतःला व्हॅल्यू द्यायला शिकले. नील गप्प झाला. रागिनी पुढे म्हणाली, जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू माझ्यासोबत असल्याचं नाटक करत होतास. मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते, पण पार्टीमध्ये तू माझा तुझ्या मित्रांसमोर मजाक उडवलास. त्यावेळेस माझा विश्वास पूर्ण तुटलेला आहे. आज तू आहेस, पण आता मला तुझी गरज नाही. नीलच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. रागिनी घरी आली. सासू तिला पाहत होती. आज तिच्या नजरेत राग नव्हता. ती हळू आवाजात म्हणाली, रागिनी. रागिनी थांबली. मी कदाचित जास्त कठोर झाले. हा तिचा पहिला सॉफ्ट मुवमेंट होता. रागिनी काही बोलली नाही. सासू पुढे म्हणाली, तू जे करते आहेस ते चुकीचं नाही. थेट माफी नव्हती, पण स्वीकार होता. रागिनीने हलकसं हसून मान हलवली. रागिनी घराबाहेर निघत होती. तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता. तिच्या चालण्यात ठामपणा होता. ती थांबली. मागे वळून घराकडे पाहिलं, जिथे तिने स्वतःला हरवलं होतं आणि पुन्हा सापडलंही होतं. ती हसली आणि पुढे चालू लागली. ती मनात म्हणत होती, प्रेमाने जगणं चुकीचं नाही, पण स्वतःला विसरून जगणं चुकीचं आहे. ती बायको होती, पण आज ती स्वतःची ओळख बनली होती. तिने नील व सासूला माफ केलं होतं, पण ती आता स्वावलंबी झाली होती. स्वतःच्या मर्जीनुसार जगत होती. तुम्हाला काय वाटतं? रागिनीने बरोबर निर्णय घेतला का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा.
जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.